Hello students, good morning to all of you. So we completed the topic redox reaction. तर हा टॉपिक आपण कंप्लीट केल्यानंतर 12वी सायन्ससाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ह्या टॉपिकवरती पाठीमागच्या व्हिडिओपासून आपण रिव्हिजन करायला स्टार्ट केले. तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत जे आपल्याला 12वीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले पाहायला मिळतील. त्यामुळं ह्या टॉपिकवरती आपण रिव्हिजन स्टार्ट केलेली आहे. सो इन लास्ट व्हिडिओ वी स्टडीड वन्स अगेन क्लासिकल आयडियाज ऑफ redox reaction. So in the article Classical Ideas of Redox Reaction, we studied the definition of oxidation reduction, then oxidizing agent, reducing agent, and the meaning of redox reaction also. After that, we studied the next article, and that article was redox reaction in terms of electron transfer concept. Redox reaction in terms of electron transfer concept. Then we studied the next article, oxidation number and rules to assign the oxidation number. After that, we studied Stokes notation and redox reaction in terms of oxidation number. तर अशा प्रकारे हे आर्टिकल्स आपण टॉपिक स्टडी करत असताना डिटेलमध्ये अभ्यास केलेच होते आणि परत एकदा रिव्हिजनमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये परत एकदा ह्याचा अभ्यास आपण कंप्लीट केलेला आहे. सो इन लास्ट व्हिडिओ वी वन्स अगेन स्टडीड द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर अँड रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. तर परत एकदा आपण ऑक्सिडेशन नंबरवरचे काही प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया. ज्यावेळेस आपण हा टॉपिक स्टडी करत होतो त्यावेळेस जवळजवळ एक 5-6 एक्झाम्पल्स ऑक्सिडेशन नंबर कसा असाइन करायचा हे आपण स्टडी केलेलंच आहे. आता परत रिव्हिजन टाकत असताना आणखीन एखाद दुसरे एक्झाम्पल आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. सो in the examination, question may be asked as like this: calculate the oxidation number of underlined atoms. Calculate the oxidation number of underlined atoms. एखादा कंपाऊंड दिला जाईल आणि त्या कंपाऊंड मध्ये एखाद्या ॲटमच्या खाली अंडरलाइन केलेली असेल तर ज्या ॲटमच्या खाली अंडरलाइन असेल त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या पुस्तकामध्ये शेवटी या टॉपिकच्या शेवटी जी काही क्वेश्चन बँक दिलेली आहे तर त्या क्वेश्चन बँकमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण इथं प्रॉब्लेम आपण थोडासा प्रॅक्टिस म्हणून परत एकदा आपण सॉल्व करूया. तर पहिले जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड आहे K2C2O4. K2C2O4. So name of this compound is potassium oxalate. Remember that K2C2O4. Its name is potassium oxalate. आता ह्या K2C2O4 मध्ये ह्या C च्या खाली अंडरलाइन केलेले आहे. C च्या खाली अंडरलाइन केले म्हणजे आपल्याला ह्या कंपाऊंड मध्ये हा जो कार्बन आहे त्या कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कारण क्वेश्चन कसा आहे, कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अंडरलाइन्ड ॲटम. ज्या ॲटमच्या खाली अंडरलाइन केलेले आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. तर ज्याच्या खाली अंडरलाइन केलं आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करत असताना आपण ऑक्सिडेशन नंबरचे काही रूल्स स्टडी केलेत तर त्याचा वापर इथं आपण करूया. तर आता आपण ह्या
प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण अभ्यासूया. शॉर्ट मध्ये तुम्ही सोल्युशन. आता पाठीमागे जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व केले ह्याच पद्धतीने हा सुद्धा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. तर सुरुवातीला आपण सोल्युशन मध्ये जे काय आपल्याला गिवन आहे किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे ते आपण रिप्रेझेंट करतो. सो हियर we know that the oxidation number of potassium is +1. That's why represent here oxidation number. Short मध्ये तुम्ही oxidation number of potassium that is K is equal to plus. हे आपल्याला रूल्स मध्ये झालेलं आहे, माहिती आहे आपल्याला. ऑक्सिडेशन नंबर पोटॅशियमचा 1 आहे. का तर हा जो पोटॅशियम आहे तो पोटॅशियम मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप फर्स्ट मध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि रूल्स मध्ये आपण स्टडी केलेला आहे. तर ग्रुप फर्स्ट मधले जे काय एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +1. रूल्स मध्ये आपल्याला झालेला आहे. हा ग्रुप फर्स्ट मधला एलिमेंट आहे त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला रूल प्रमाणे माहिती आहे किती ऑक्सिडेशन नंबर आहे +1. त्यानंतर दुसरी आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती आपण रिप्रेझेंट करूया. तर आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. परत आपण इथं मी शॉर्ट मध्ये लिहितोय ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. एक्झाम मध्ये तुम्ही ऑक्सिडेशन नंबर शॉर्ट मध्ये लिहिण्याच्या ऐवजी डिटेल मध्ये ऑक्सिडेशन नंबर लिहा, कारण आपण हे प्रॅक्टिस म्हणून हे थोडंसं एक्झाम्पल घेतोय. आपण ज्यावेळेस ह्याच्यापूर्वी सुद्धा आपण काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली त्यावेळेस इथं ऑक्सिडेशन नंबर हा कंटिन्यू वर्ड लिहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. आपण इथं शॉर्ट मध्ये लिहितोय ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. आपल्याला रूल्स नुसार माहिती आहे तो किती आहे -2. त्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट रूल मध्ये आपण स्टडी केली होती. जो कंपाऊंड दिलेला आहे किंवा जो सबस्टन्स दिलेला आहे त्याच्यावरती जर चार्ज नसेल ± चार्ज नसेल तर तो न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग K2C2O4 वरती सुद्धा कसल्याही प्रकारचा चार्ज प्रेझेंट नाही आहे, म्हणजे हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग न्यूट्रल मॉलिक्यूलच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे रूल मध्ये आपण स्टडी केलंय सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर. सो सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर शॉर्ट मध्ये लिहितोय ON. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स in neutral molecule. In neutral molecule. In neutral molecule is 0. कारण हे आपण रूल्स मध्ये आपण स्टडी केले. तर अशा प्रकारे आपण ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्या आपण सुरुवातीला रिप्रेझेंट केले. आता ऍक्च्युली आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया सॉल्व करायला. आता K2 2 आहेत म्हणजे 2 × लिहावं लागेल आपल्याला. सो 2 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ K. शॉर्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ K असं लिहितोय मी. 2 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम प्लस. त्याच्यानंतर आता दुसरा आहे कार्बन C2 आहे म्हणजे परत आपल्याला लिहावं लागेल 2 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन. 2 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन प्लस. आता ऑक्सिजन 4 आहेत म्हणजे 4 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन अँड धिस सम इट इज इक्वल टू 0. कारण आपल्याला माहित आहे न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये जे ॲटम्स असतात त्या ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही 0 असते. आपण मेन्शन केलं इथं. आता आपण परत पुढची स्टेप आपण फॉलो करूया. सो 2 × आता हा जो पोटॅशियम आहे त्या पोटॅशियम ग्रुप फर्स्ट मधला एलिमेंट आहे म्हणून त्याचा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे. 2 × +1 ब्रॅकेट मध्ये लिहिला आपण. त्याच्यानंतर प्लस 2 × आता आपल्याला हा काढायचा आहे म्हणून आपण आहे तसं लिहूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन. त्यानंतर नेक्स्ट प्लस 4 × आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपण
गिवन थिंग मध्ये लिहिलं आहे -2 इज इक्वल टू 0. मग आपण पुढची स्टेप आपण सॉल्व करूया. देअरफॉर 2 into 1 or 2 into plus 1 means 2 plus 2 into oxidation number of carbon. आता 4 into -2 means -8 is equal to 0. So therefore here we can write 2 into oxidation number of carbon. Here -8 and here +2 means here -6. So 2 into oxidation number of carbon -6 is equal to 0. Therefore 2 into oxidation number of carbon is equal to, तर हा जो +6 आहे तो +6, सॉरी -6 जो आहे तो -6, राईट हँडला साईडला गेल्यानंतर तो काय होईल +6. जे 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू काय आलं +6. देअरफॉर डायरेक्ट आपण आता कॅल्क्युलेशनचा फॅक्टर लिहूया. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू, आता ह्या बाजूला +6 आहे म्हणजे काय येईल आता 6 divided by 2. तर हा जो 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन होता, आता इथे कार्बन ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू हा 2 फॅक्टर ह्या 6 ला डिवाइड करेल म्हणजे 6 divided by 2 आला, म्हणजेच किती फिगर आली 3 आणि चार्ज किती आहे प्लस. म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन किती फाइंड आउट केला आपण +3. तर ह्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. त्यानंतर आता हे न्यूट्रल मॉलिक्यूल होतं. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आपण सॉल्व करतोय तो आपण आयॉन घेऊया. Cr2O7 2-. आता Cr2O7 2- म्हणजे त्याच्यावरती चार्ज आहे म्हणजे हा आयॉन आहे, नॉट ए न्यूट्रल मॉलिक्यूल. तर आपण सोल्युशन आपण सॉल्व करूया. सोल्युशन आता इथं ए ऑक्सिडेशन नंबर ऑफ, याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम, हा Cr म्हणजे क्रोमियम त्याचा माहित नाही, काय कोणाचा माहिती आहे ऑक्सिजनचा माहिती आहे म्हणून आपण तो लिहूया. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -2. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेटमेंट, हा आयॉन आहे म्हणून आपण लिहू शकतो सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन पॉलीएटॉमिक आयॉन इज इक्वल टू नेट चार्ज ऑफ आयॉन. हा रूल आहे आपण अभ्यासला आहे तो आपण इथे मेन्शन करूया. सो सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर of all atoms in polyatomic ion is equal to net charge of ion, is equal to net charge of ion. तर ह्या दिलेल्या किंवा माहित असलेल्या आपण गोष्टी इथे लिहिल्या पहिल्यांदा. आता ऍक्च्युअली आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया सॉल्व करायला. आता Cr2 आहे, दॅट्स वाय हिअर वी हॅव टू राईट देअरफॉर 2 into शॉर्ट मध्ये मी लिहितो परत ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम दॅट इज Cr. सो 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम प्लस O7 आहे, देअरफॉर 7 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन
2 into oxidation number of chromium plus 7 into oxidation number of oxygen is equal to, आता यांची जी सम आहे ती सम म्हणजे त्याच्यावरती जो न्यूट्रल चार्ज आहे, सॉरी नेट चार्ज आहे, त्याच्यावरती जो नेट चार्ज आहे त्याच्या नेट चार्ज बरोबर यांची बेरीज असणार म्हणजे इज इक्वल टू काय लिहावं लागेल आपल्याला -2. तर आता आपण पुढची स्टेप आपण सॉल्व करूया. देअरफोर 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम प्लस 7 into, आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे किती आहे -2 इज इक्वल टू -2. देअरफोर 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम 7 into 2 means -14. -14 is equal to -2. Therefore 2 into oxidation number of chromium is equal to, so here -2 आणि हा जो -14 आहे तो -14 इकडे राईटला आला म्हणजे +14 होईल, म्हणजे आपल्याला इथं मिळेल -2 + 14 is equal to किती आला 12. So therefore oxidation number of chromium is equal to 12 divided by, तर हा 2 इकडे गेल्यानंतर त्या 12 ला डिवाइड होईल, 12 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती आला 6 आणि चार्ज किती आहे +6. म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम आपण फाइंड आउट केला, ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम हा किती आहे +6. तर अशा प्रकारे K2S2 K2C2O4 आणि Cr2O7 यांच्यामध्ये अंडरलाइन केलेल्या ॲटमचा आपण ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड आउट केला. आता आणखीन अशाच प्रकारे परीक्षेमध्ये वेगळ्या प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच ॲटम इन द फॉलोइंग स्पेसिस, म्हणजे खाली दिलेल्या स्पेसिस मध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करा, असं त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे. तर सुरुवातीला थोडेसे बरेचसे विद्यार्थी मराठी मीडियमचे असल्यामुळं सुरुवातीला मी पाठीमागच सांगितलं आहे, काही दिवस आपण थोडंसं इंग्लिश बरोबर मराठीमध्ये सुद्धा मी समजावून देईन. नंतर हळूहळू इंग्लिशच जास्तीत जास्त वापर करावा लागेल आपल्याला. तर ठीक आहे. सो नेक्स्ट इट इज द असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच ॲटम इन द फॉलोइंग स्पेसिस. आता पहिली स्पेसिस दिली आहे H3BO3. पहिली स्पेसिस आहे H3BO3. आता H3BO3 मध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला असाइन करायचा. तर हा H3BO3 याचं केमिकल नेम आहे बोरिक ॲसिड. मगाशी मी इथं तुम्हाला K2C2O4 चं केमिकल नेम सांगितलं होतं, काय सांगितलं होतं पोटॅशियम ऑक्झॅलेट. तसं इथं आपण ॲडिशनल माहिती म्हणून घेऊया H3BO3 म्हणजे बोरिक ॲसिड. बोरिक ॲसिडचं हे फॉर्म्युलेशन आहे. तर आता आपण इथं हा प्रॉब्लेम स्टार्ट करूया सॉल्व करला. आता ज्या गोष्टी दिल्यात त्या आपण सुरुवातीला सोल्युशन मध्ये लिहूया. तर सोल्युशन मध्ये ए लिहूया आपण ऑक्सिडेशन नंबर ऑफ H. सुरुवातीला H3 आहे म्हणून H बद्दल आपण ऑक्सिडेशन नंबर लिहूया. ऑक्सिडेशन नंबर ऑफ H इज इक्वल टू, आता रूल्स मध्ये आपल्याला माहित आहे तो किती असतो +1. त्यानंतर नेक्स्ट आता सोल्युशन मधला जो बी फॅक्टर आहे तो बी फॅक्टर आपण घेऊया. इथं आणखीन एक O आहे, तर O चा एक ऑक्सिडेशन माहिती आहे तो एक लिहूया आपण. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू किती आहे तो रूल नुसार -2. त्यानंतर C लिहूया आपण. आता इथं हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे H3BO3, चार्ज नाही म्हणजे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, म्हणजे आपल्याला रूल्स मध्ये जी माहिती आहे ती माहिती आपण लिहूया. सो सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ all atoms in neutral molecule
in neutral molecule is 0. वरती सुद्धा K2C2O4 मध्ये आपण हे स्टेटमेंट लिहिलं होतं, कारण इथे सुद्धा चार्ज म्हणजे हे न्यूट्रल मॉलिक्यूल होतं. आता हे सुद्धा इथे चार्ज नाही म्हणजे हे सुद्धा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, म्हणून आपण ही स्टेटमेंट इथं आपण रिप्रेझेंट केले. आता ऍक्च्युली आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सो देअरफॉर H3 3 आहेत म्हणजे 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन, 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन प्लस. आता पुढचा जो ॲटम आहे तो पुढचा ॲटम कुठला आहे, बोरॉन. देअरफॉर आता इथं बोरॉन जो आहे तो बोरॉन तर फक्त तिथं काही नाही म्हणजे तिथं किती असणार आहे, 1 असणार आहे. 1 आपण लिहिलं तरी चालेल किंवा 1 लिहिलं नाही तरी चालेल. म्हणजे इथं आपल्याला आता लिहिताना आपल्याला काय लावावं लागेल, 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ H लिहिलं, त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ B तेवढं लिहूया, त्यानंतर प्लस. आता O3 आहेत म्हणजे 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, आणि न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे यांची बेरीज सगळ्यांची किती असणार आहे, 0. आता प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. देअरफॉर 3 इंटू आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ H किती आहे, +1. इथं आपण गिवन मध्ये लिहिलंय किंवा सोल्युशन मध्ये आपण लिहिलंय. त्यानंतर प्लस हा आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ बोरॉन आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, प्लस. आता नेक्स्ट आहे 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे, -2, आणि इज इक्वल टू काय आहे, 0. देअरफॉर 3 इंटू +1 म्हणजे 3 आला, 3 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ बोरॉन 3 इंटू -2 म्हणजे -6 इज इक्वल टू 0. मग आता नेक्स्ट आहे आता +3 आणि इथं -6 म्हणजे -3 येईल. म्हणजे आपण लिहूया आता देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ बोरॉन इज इक्वल टू, डायरेक्ट आता लिहूया आपण. आता इथं हा जो 6 आहे तो 6 मायनस होता, हा +3 आहे. आता हे जर समजा आपण जर लेफ्ट हँड साईडला आणले तर हा +6 होईल आणि हा मायनस होईल. म्हणजे इथं फायनल आन्सर आपल्याला किती येईल, 3 आलं, आणि चार्ज किती आला, +3. म्हणजे इथं आपण ऑक्सिडेशन नंबर काढला, कोणाचा काढला, ऑक्सिडेशन नंबर, बोरॉनचा ऑक्सिडेशन नंबर काढला. ऑक्सिडेशन नंबर ऑफ बोरॉन इथे डायरेक्ट स्टेप घेतली आपण. ऑक्सिडेशन नंबर ऑफ बोरॉन इज इक्वल टू 6 लेफ्टचा राईटला आणला, प्लस झाला, आणि +3 राईटला आणल्यानंतर -3 झालं. म्हणजे 6 - 3 इज इक्वल टू +3 आला. हा +3 कुणाचा ऑक्सिडेशन नंबर आहे, बोरॉनचा. तर अशा पद्धतीनं आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर आता आणखीन एक प्रॅक्टिससाठी आपण पुढचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट आहे Na2S2O3. आता Na2S2O3 मध्ये सोडियम आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. प्रत्येक ॲटमचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया सोल्युशन. आता ज्या गोष्टी माहिती आहेत त्या लिहूया आपण. आता Na2S2O3 मध्ये हा जो सोडियम आहे तो सोडियम ग्रुप फर्स्ट मधला एलिमेंट आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जे फर्स्ट ग्रुप मधले एलिमेंट आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1. इथे आपण घेतला होता हा K ग्रुप फर्स्ट मधला एलिमेंट आहे म्हणून त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती होता, +1. तसंच इथे सुद्धा हा ग्रुप फर्स्ट मधला एलिमेंट आहे म्हणजे त्याचाही ऑक्सिडेशन नंबर किती आला, +1. म्हणून आपण लिहूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ Na आपल्याला माहित आहे इज इक्वल टू +1. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला आता ऑक्सिडेशन नंबर ह्या सल्फरचा माहित नाही. आणखी काय माहिती आहे आपल्याला, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन माहित आहे, तो आपण लिहूया. सो B
बी ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, आपल्याला माहिती आहे रूल्स नुसार किती आहे -2. त्यानंतर आता सोल्युशन मधला सी फॅक्टर, परत हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, याच्यावरती चार्ज नाही, म्हणजे आपण तिसरा फॅक्टर लिहूया सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल atoms इन न्यूट्रल मॉलिक्यूल. हे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, चार्ज नाही, म्हणजे इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. तर ज्या गोष्टी माहित आहेत त्या आपण लिहिलेल्या आहेत, गिव्हन किंवा सोल्युशन आपण रिप्रेझेंट केले. आता ॲक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट करूया सॉल्व करायला. Na2S2O3 Na2 आहे, म्हणजे आता सोल्युशन आपण लिहूया 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सोडियम प्लस आता S2 आहे, म्हणजे परत नंतर 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर दॅट इज S. O3 आहे, म्हणजे प्लस 3 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, आणि न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे यांची बेरीज किती आली 0. Therefore 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सोडियम किती आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ सोडियम +1, मग ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया +1 प्लस 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर काढायचा आहे तसा आपण ठेवला, प्लस 3 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ इथं आपला रिप्रेझेंट करायचा आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, किंवा इथं आपण ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इथं लिहूया, आणि इज इक्वल टू मग अशी 0 लिहिलं होतं. मग अशीचं स्टेप काय होती, Na2 आहे म्हणजे 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ Na, S2 आहे म्हणजे 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ S, आणि इथं O3 म्हणजे 3 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ, इथं आपल्याला ऑक्सिजन लिहायचा राहिला होता, तो ऑक्सिजन मी लिहिलेला 3 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मग बेरीज किती होती 0. सो 3 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे -2, तो व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली इथं, आणि यांची बेरीज किती आहे 0. मग प्रॉब्लेम सॉल्व करूया. 2 into +1 म्हणजे 2 प्लस 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ, हा 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर, आता 3 into -2 म्हणजे -6, आणि इज इक्वल टू काय आला 0. मग देअरफोर आता 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर, 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर, आता हा +2 आणि हा -6, म्हणजे काय होईल -4, म्हणजे 2 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर, इथं काय आला -4, -6 आहे, याच्यामध्ये 2 ॲड केला तर -4 इज इक्वल टू 0. देअरफोर 2 into ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू, हा लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला गेला की तो +4 होईल. आता पुढची स्टेप मी इथे लिहितो, देअरफोर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू, आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू, हा 2 ह्या 4 ला डिवाइड होईल, म्हणजे 4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येईल 2, आणि प्लस चार्ज, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर आपण इथं फाइंड आउट केला. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज +2. तर अशा प्रकारे आपण आणखी 4 एक्झाम्पल्स प्रॅक्टिस म्हणून आपण इथं ऑक्सिडेशन नंबरची सॉल्व केली. तर इथपर्यंत आपण हे आर्टिकल ऑक्सिडेशन नंबरचे आर्टिकल रिव्हिजन केली, काही प्रॉब्लेम्स सुद्धा आपण परत रिव्हिजन म्हणून आपण सॉल्व केले. त्यानंतर आपण ह्या टॉपिकमध्ये नेक्स्ट आर्टिकल स्टडी केलं होतं, दॅट आर्टिकल वॉज बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन.
आता बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन हे आर्टिकल आपण स्टडी केलं होतं नेक्स्ट. तर आपण स्टडी करत असताना आपल्याला माहीत झालेलं आहे कुठलीही रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर आपण दोन मेथडचा वापर करू शकतो. त्यातली एक जी मेथड आहे त्या एका मेथडचं नाव काय, ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड एक आपण वापरू शकतो. आणि दुसरी जी मेथड आहे ती मेथड कुठली आहे, हाफ रिॲक्शन मेथड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, आयॉन इलेक्ट्रॉन मेथड. आयॉन इलेक्ट्रॉन मेथड किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, हाफ रिॲक्शन मेथड. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करायचे असेल तर ह्या दोन मेथडचा आपण वापर करू शकतो. मग आपण सुरुवातीला पहिली आपण मेथड आपण अभ्यासलेली होती ती मेथड कुठली होती, ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड. आता ऑक्सिडेशन नंबर मेथड जी आहे त्या ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये आपण वेगवेगळ्या स्टेपचा आपण अभ्यास केला होता. सो वी स्टडीड डिफरंट स्टेप्स इन द ऑक्सिडेशन नंबर मेथड. तर परत एकदा आपण ह्याच्यावरती रिव्हिजन आपण टाकूया. आता ह्याच्यामध्ये पहिली जी स्टेप होती ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये पहिली जी स्टेप होती ती पहिली स्टेप काय होती, तर पहिल्या स्टेपमध्ये आपण काय रिप्रेझेंट करतोय, तर जे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे त्या अनबॅलन्स्ड इक्वेशनला आपण परत एकदा आपण रिप्रेझेंट करतो. आता इथे शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो. आपण ऑलरेडी हे सर्व डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. शॉर्टमध्ये परत ह्या स्टेप्स मी रिपीट करतोय. स्टेप फर्स्ट. तर स्टेप फर्स्ट जी आहे ती स्टेप फर्स्ट कशा बाबतीत आहे, सो राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द गिवन रेडॉक्स रिॲक्शन. शॉर्टमध्ये तो राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन. राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे सुरुवातीला आपण अनबॅलन्स्ड इक्वेशन जी रेडॉक्स रिॲक्शन आहे त्या रेडॉक्स रिॲक्शनचा अनबॅलन्स्ड इक्वेशन आपण आहे तसे लिहितो. राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द गिवन रेडॉक्स रिॲक्शन. कंटिन्यू मी आता लिहित नाही, शॉर्टमध्ये लिहितो. त्यानंतर नेक्स्ट काय करतो आपण, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल आयटम्स इन द रिॲक्शन एक्सेप्ट H and O. शॉर्टमध्ये लिहितो balance equation for all atoms. Balance equation for all atoms except कुणाला सोडून, except H and O. त्यानंतर नेक्स्ट काय करतो, आयडेंटिफाय दोज atoms whose oxidation number changes and by how much. परत शॉर्टमध्ये मी लिहितो आयडेंटिफाय करतो. काय आयडेंटिफाय करतो, आयडेंटिफाय दोज atoms whose oxidation number changes. शॉर्टमध्ये मी लिहायला लागलो हे. So identify those atoms whose oxidation number changes and by how much. म्हणजे कुणाचा ऑक्सिडेशन नंबर चेंज होतोय हे आयडेंटिफाय करा आणि तो कितीनं चेंज होतोय हे सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर हे स्टेप फर्स्ट मध्येच आपल्याला सर्व करायचं आहे. त्यानंतर आता ही जी स्टेप आहे ही स्टेप करत असताना परत आपल्याला काय करायचं, ब्रॅकेट रिप्रेझेंट करायचं आहे. So draw the bracket to connect atoms of element that changes the oxidation number. शॉर्ट मध्ये तो ड्रॉ ब्रॅकेट. नंतर ब्रॅकेट ड्रॉ करायचा. कशासाठी ब्रॅकेट ड्रॉ करायचा असं, ड्रॉ द ब्रॅकेट टू कनेक्ट atoms of elements that changes the oxidation number. ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे तिथं आपल्याला ब्रॅकेट रिप्रेझेंट करायचं आहे. तर ही झाली स्टेप फर्स्ट. त्यानंतर परत शॉर्टमध्ये आपण स्टेप सेकंड आपण स्टडी करूया. स्टेप सेकंड काय होती, सो शो अन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर atoms ऑफ ऑक्सिडाइज्ड स्पेसीज अँड हेन्स द नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर इथं आपण शो अन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर atom ऑफ ऑक्सिडाइज्ड स्पेसीज
and hence net increase in oxidation number. शॉर्ट मध्ये लिहितो शो नेट इन्क्रीज, एकदम शॉर्ट मध्ये म्हणतो मी शो नेट इन्क्रीज, शो नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि त्याच पद्धतीनं सिमिलरली पुढे आपण स्टडी केलं तर सिमिलरली शो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ रेड्युस्ड स्पेसीज अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे थोडक्यात शो नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर आपण काय केलं, डिटरमाइन द फॅक्टर्स विच विल मेक टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल. मग परत आपण फॅक्टर डिटरमाइन केला. सो डिटरमाइन फॅक्टर, तर असा फॅक्टर डिटरमाइन केला की ज्याद्वारे आपल्याला काय फाइंड आउट करता येतं. सो डिटरमाइन द फॅक्टर विच विल मेक टोटल इन्क्रीज अँड टोटल डिक्रीज इक्वल. सो डिटरमाइन फॅक्टर हा फॅक्टर काय करतो, टोटल इन्क्रीज. डिटरमाइन फॅक्टर विच विल मेक टोटल इन्क्रीज and decrease, total increase and total decrease equal. तर अशा प्रकारे स्टेप सेकंड आपण स्टडी केली होती. शॉर्ट मध्ये मी रिप्रेझेंट केले. कंप्लीट एक्सप्लेनेशन स्टेप सेकंडचं कसं आहे. सो शो अन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ ऑक्सिडाइज स्पेसीज अँड हेन्स नेट इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर सिमिलरली शो ए डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ रेड्युस्ड स्पेसीज अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड डिटरमाइन द फॅक्टर विच विल मेक टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल. देन इन्सर्ट द कोएफिशियंट्स इनटू द इक्वेशन. त्यानंतर कोएफिशियंट जे आहेत ते कोएफिशियंट आपल्याला इक्वेशन मध्ये काय करायचे आहेत, इन्सर्ट करायचे आहेत. आता मी हे काय रिप्रेझेंट करत नाही, फक्त तोंडी सांगतोय इन्सर्ट द कोएफिशियंट्स इनटू द इक्वेशन. तर अशी ही स्टेप सेकंड परत एकदा आपण अभ्यासली. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप थर्ड. तर स्टेप थर्ड जी आहे ती स्टेप थर्ड आपण काय करतो, स्टेप थर्ड कुणाबद्दल आहे, बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजन ॲटम आपण बॅलन्स करतो. So step third it is about the balancing of oxygen atoms. So balance oxygen atoms by adding H2O. तर ऑक्सिजन ॲटम जे आहे तो ऑक्सिजन ॲटम आपण बॅलन्स करतो. कसे बॅलन्स करायचे, बाय ॲडिंग H2O टू द साइड कंटेनिंग लेस ऑक्सिजन ॲटम. Less oxygen atoms. So balance oxygen atoms by adding H2O to the side which contains less oxygen atom. म्हणजे ज्या बाजूला ऑक्सिजन ॲटमची संख्या कमी आहे त्या बाजूचे ऑक्सिजन बॅलन्स करायचे असेल तर त्या बाजूला काय ऍड करा म्हणलेलं आहे, H2O ऍड करायचे आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं आपण काय बॅलन्स करू शकतो, ऑक्सिजन ॲटम आपण बॅलन्स करू शकतो. त्याच्यानंतर ह्या स्टेपमध्ये आपण हायड्रोजन ॲटमचं बॅलन्स स्टडी केलं. सो बॅलन्स हायड्रोजन ॲटम. तर हायड्रोजन ॲटम जे आहे ते हायड्रोजन ॲटम बॅलन्स करायचे. कसे बॅलन्स करायचे, बाय युझिंग H+ आयॉन्स. तर H+ आयॉनचा वापर करून आपल्याला हायड्रोजन ॲटम बॅलन्स करायचे. सो बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H+ आयॉन to the side having less hydrogen atom. परत हे पण मी शॉर्ट मध्ये लिहितोय. सो बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H+ आयॉन टू द साइड हॅव्हिंग लेस हायड्रोजन ॲटम्स. ज्या बाजूला हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या बाजूला काय ऍड करायचा, H+ आयॉन ऍड करायचा. अशा पद्धतीने आपल्याला काय बॅलन्स करता येतो, हायड्रोजन ॲटम बॅलन्स करता येतो.
ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करायचं असेल तर ज्या बाजूला ऑक्सिजनची संख्या कमी आहे तिकडे काय ॲड करायचा H2 आणि हायड्रोजन ॲटम ज्या बाजूला कमी आहेत त्या बाजूला काय ॲड करायचा H+ आयॉन ॲड करायचा. तर ही जी स्टेप आहे ही स्टेप 3rd होती. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप 4th आपण अभ्यासली होती, स्टेप 4th. आता स्टेप 4th परत शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो. स्टेप 4th काय होती? सो इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम then add OH minus ion equal to the number of H plus ions added in step 3rd on both sides of equation. म्हणजे रिएक्शन जर if reaction occurs in basic medium, जर रिएक्शन जर बेसिक मीडियम मध्ये असेल, जर आपल्याला दिलेली जी रिएक्शन आहे किंवा जी आपण रिएक्शन स्टडी करतोय ती रिएक्शन कुठल्या मीडियम मध्ये आहे? बेसिक मीडियम मध्ये. So if reaction occurs in basic medium, then मग काय करायचं? then add. मग ऍड करायचे. काय ऍड करायचे? then add. So here then add OH minus ion equal to, then add OH minus ion equal to number of H plus ions added, equal to number of H plus ions added in step 3rd on both sides, on both sides. तर रूल कसा आहे? रिएक्शन जर बेसिक मीडियम असेल, रिएक्शन जर बेसिक मीडियम मध्ये असेल तर काय करायचं आहे? OH मायनस ऍड करायचे. कुणाबरोबर? इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयन ऍडेड इन स्टेप 3rd ऑन बोथ साइड. म्हणजे H प्लस आयन जेवढे ऍड केले स्टेप 3rd मध्ये, H प्लस आयन जेवढे ऍड केले तेवढ्या संख्येनं काय ऍड करायचे? OH मायनस आयन इक्वल साइडला, बोथ साइडला आपण ऍड करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा रूल्स आपण स्टडी केला. त्यानंतर स्टेप 5 आपण स्टडी केली होती, स्टेप 5. तर परत एकदा आपण स्टेप 5 रिपीट करूया. स्टेप 5 काय स्टडी केली होती? चेक द इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू बोथ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट अँड चार्जेस. तर आपल्याला इक्वेशन चेक करायचं आहे. सो चेक द इक्वेशन चेक करा. शॉर्ट मध्ये तो चेक इक्वेशन. आता इक्वेशन चेक करायचं कुणाबद्दल? विथ रिस्पेक्ट टू. चेक इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू बोथ. दोन्ही गोष्टी बाबतीत इक्वेशन चेक करायचं. कुठल्या दोन गोष्टी बाबतीत? द नंबर ऑफ ॲटम्स, the number of atoms of each element, the number of atoms of each element and charges and here now the reaction it is balanced. सो आफ्टर फॉलोइंग ऑल दीज स्टेप्स, म्हणजे ह्या सर्व स्टेप जे आहेत स्टेप 1 पासून इथपर्यंत ह्या सर्व स्टेप 5 आपण जर फॉलो केल्या तर मग त्यावेळेस रिएक्शन काय झालेलं असेल? बॅलन्स झालेलं असेल. तर स्टेप 5 मध्ये काय? तर स्टेप 4 मध्ये जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ते इक्वेशन आपण चेक करणार आहोत. कशाच्या संदर्भात? विथ रिस्पेक्ट टू. कशाच्या संदर्भात? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचे जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमचा नंबर चेक करायचा आणि त्याच्यावरती असलेले जे चार्जेस आहेत ते चार्जेस सुद्धा आपल्याला चेक करायचे. सो चेक इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू बोथ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट अँड चार्जेस ऑन इच अँड देन द इक्वेशन इज बॅलन्स्ड. तर अशा पद्धतीनं हे जे रूल्स होते ते रूल्स आपण डिटेलमध्ये आपण अभ्यासलेले होते. तर ह्या रूल्सचा आपण अभ्यास केल्यानंतर मग आपण
बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड याच्यावरचे 2 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केले होते. तर इथं हे जे रूल्स आहेत हे रूल्स आपल्याला जर व्यवस्थित अंडरस्टँड झाले तर मग प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करणं काहीच अवघड जात नाही. तर आपण टॉपिक स्टडी करत असताना हे रूल्स अभ्यासले, 2 प्रॉब्लेम आपण स्टडी केले. आता परत टॉपिकवरती रिव्हिजन करत असताना सुद्धा हे सर्व रूल्स आपण परत एकदा अभ्यासलेत, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना आता काही अडचण येणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सो आफ्टर स्टडीइंग व्हेरियस स्टेप्स in the first method, that is oxidation number method, to balance the redox reaction, now we are going to stop here. Thank you.